चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। खरं तर कर्ज घेतलेला कुठलाच व्यक्ती हा तुम्हाला समाजात कधी हसताना दिसणार नाही। त्याच्या डोक्यात फक्त एकच असतं की मी घेतलेलं कर्ज कसं फेडावं, कर्ज घेतलंय पण आता ते संपणार कसं, कर्ज फेडण्यासाठी मी हप्ते गोळा कसे करू किंवा कर्ज फेडण्यासाठी मी पैसा कुठून आणू। कर्ज घेताना खूप सोपं वाटतं, पण जेव्हा ते फेडण्याची फिटण्याची वेळ येते तेव्हा नाकी नऊ येतात। काय करू काय नको करू काहीच सुचत नाही। दिवसभर डोक्यामध्ये तेच विचार असतात, तोंडावरती हसून असतं किंवा चार लोकांच्यात गेल्यानंतर नीट बोलणंही नसतं, कारण डोक्यामध्ये फक्त कर्जाचं डिप्रेशन असतं। मला बऱ्याच कमेंट्स आहेत की ताई कर्जमुक्तीसाठी आम्हाला काहीतरी सेवा सांग, खूप कर्ज वाढलेलं आहे, घेतलं तेव्हा खूप सोपं वाटलं पण आता कर्ज फेडण्या इतके आमच्याकडे पैसे नाहीत किंवा कर्जाचा हप्ता फेडू शकू इतकाही आमच्याकडे पैसा नाहीये। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कर्जासाठी एक अत्यंत खात्रीशीर असणारा उपाय सांगणार आहे। तुमच्या आयुष्यात कितीही लाखांचं करोडोंचं कर्ज असेल तर या उपायाने ते कर्ज नक्कीच फिटत जाईल। फक्त एवढंच लक्षात ठेवा, कुठलाही उपाय करत असताना त्याच्यासोबत कष्ट आणि मेहनत खूप गरजेचं आहे। नाहीतर मी तुम्हाला उपाय आणि सेवा सांगते आणि तुम्ही दिवसभर घरात राहायला झोपून राहिलात तर लक्षात ठेवा काहीच होणार नाही। जेव्हा तुम्ही कष्ट आणि मेहनती सोबत जेव्हा उपाय आणि तुम्ही सेवा करता ना तेव्हा तुमचं नशीब तुम्हाला साथ देतं। जे नशीब तुमचं साथ देत नसतं ना तर ते उपाय आणि सेवांनी तुम्हाला साथ देतं, आणि जेव्हा नशीब साथ देतं ना तेव्हा आयुष्यात सर्व अशक्य ते शक्य होतं। आत्ता जो उपाय सांगणार आहे तो उपाय केल्यानंतर, म्हणजे जी सेवा सांगणार आहे ती सेवा सुरू केल्यानंतर तुम्ही जे कष्ट आणि मेहनत करत आहात त्या कष्ट आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळायला लागेल, ज्यामुळे तुमच्या इच्छित असणाऱ्या मनोकामना पूर्ण होतील। आता एका दिवसात तुमच्या घरात लाख रुपये येणार नाही किंवा एका महिन्यात तुमचं करोड रुपयाचं कर्ज फिटणार नाही, पण जिथे काहीच होत नव्हतं, जिथे काहीच घडत नव्हतं तिथे काहीतरी व्हायला लागेल। रोज कुठून ना कुठून का होईना पण घरात पैसा यायला लागेल। कमीत कमी तुमचं जे कर्ज फिटण्या इतका जो हप्ता असेल ते हप्त्याचे पैसे तरी या उपायानंतर नक्कीच तुमच्या जवळ यायला सुरुवात होईल। आता काय उपाय आहे, कसा करायचा आहे, हे सगळं काही पुढे मी तुम्हाला सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय सलग तुम्हाला 3 सोमवार, कमीत कमी 3 किंवा जास्तीत जास्त 7 सोमवार तुम्हाला करायचा आहे। कमीत कमी 3 किंवा जास्तीत जास्त 7 सोमवार, सोमवारच्या दिवशी तुम्हाला या उपायाची सुरुवात करायची आहे। लक्षात ठेवा, जर मासिक धर्म आणि सुतक काळ असेल तर त्या टाइमात तुम्ही हा उपाय करू शकत नाही, बाकी इतर वेळेस कुणीही ही सेवा किंवा हा उपाय केला तरीही चालेल। यासाठी तुम्हाला तुमच्या घराच्या आजूबाजूला महादेवांचं मंदिर असणं खूप आवश्यक आहे। आता खूप प्रयत्न करूनही ज्यांच्या शेजारच्या गावीही आजूबाजूला कुठेही महादेवांचं मंदिर नसेल तर मग त्यांनी घरच्या घरीच महादेवांच्या पिंडीची स्थापना करा आणि त्यावरती तुम्ही हा उपाय करा। ठीक आहे, सगळ्यात पहिले काय करायचं आहे तर आपल्याला एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे, अजून एका ग्लासमध्ये दूध घ्यायचं आहे, त्याच्यानंतर एक आरतीचं जे औक्षणाचं ताट असतं ते ताट, त्यामध्ये दिवा वगैरे तुम्हाला घ्यायचा आहे, अगरबत्ती घ्यायची आहे, पांढऱ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत, एक मूठभर पांढरे तीळ घ्यायचे आहेत, 108 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत, आणि याच्यासोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 21 बेलपत्र घ्यायचे। ठीक आहे, हे सगळं घेऊन महादेवांच्या मंदिरामध्ये जायचं आहे। तर महादेवांचं मंदिर असेल तर घरी कसं करायचं, घरी एक छोटी वाळूची किंवा तुळशीची जी माती असते त्याची महादेवांची एक पिंडी आपल्या घरामध्ये तुम्हाला बनवायची आहे। तुळशीच्या समोर किंवा देवघराच्या समोर बनवली तरीही चालेल। एक चौरंग किंवा पाट ठेवा, त्याच्यावरती कापड ठेवा आणि त्याच्यावरती ही पिंडी बनवा। ठीक आहे, आता सगळ्यात अगोदर काय करायचं, जर महादेवांच्या मंदिरात तुम्ही गेला असाल तर जे पाणी घेऊन गेलेला ते महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं, त्याच्यानंतर दूध अर्पण करायचं। जर घरी वाळूच्या पिंडीवरती तुम्ही करत असाल तर थोडंसं पाणी शिंपडायचं, एका फुलाने थोडंसं पाणी शिंपडायचं आणि थोडंसं दूध शिंपडायचं। ठीक आहे, इतकं करून झालं की त्याच्यानंतर
तुम्हाला समोर एक दिवा प्रज्वलित करून ठेवायचा आहे. शुद्ध तुपाचा करा, नसेलच तर तेलाचा करा. बाजूला उदबत्ती लावायची आहे. थोडंसं सुगंधी जे अत्तर असतं ते अत्तर तुम्हाला त्या पिंडीला लावायचं आहे. इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्ही जे पांढऱ्या रंगाचे तीळ घेऊन गेलेले आहे ते एका मुठीमध्ये पकडायचे. उजव्या हाताच्या मुठीमध्ये पांढऱ्या रंगाचे तीळ पकडायचे आणि ते महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचे, सोडायचे. सोडत असताना इच्छित मनोकामना व्यक्त करत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा. हे करून झालं की त्याच्यानंतर तुम्ही जे 108 तांदूळ घेऊन गेलेले आहात तर हे 108 तांदूळ, एक एक तांदूळ तुम्हाला त्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे. प्रत्येक वेळी या 3 बोटांमध्ये तांदूळ उचलून ओम नमः शिवाय हा मंत्र म्हणत इच्छित मनोकामना व्यक्त करत जे कर्ज असेल ते कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी महादेवांना साकडा घालत तो तांदळाचा दाना तुम्हाला पिंडीवरती अर्पण करायचा आहे. असे एक एक करत संपूर्ण 108 तांदळाचे जे दाणे आहेत ते सगळे दाणे तुम्हाला महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहेत. इतकं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला 21 बेलपत्र जी तुम्हाला मी सांगितलेली आहे हे 21 बेलपत्र घ्यायचे. लक्षात ठेवा बेलपत्र जे आहे ते आदल्या दिवशी रविवारच्या दिवशी तोडून ठेवायचे. म्हणजे तुम्ही जर उद्या हा उपाय करणार असाल तर आदल्या दिवशी तुम्हाला बेलपत्र तोडायचे आहेत. 21च्या 21 बेलपत्र शुद्ध स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत, सुकवायचे आहेत आणि चंदनाने प्रत्येक पानावरती, आता 3 यांचं एक बेलपत्र असतं, 3 पानांचं एक बेलपत्र, 3 पानांचं एक बेलपत्र, अशी 21 पानं तुम्ही घेतलेली आहेत बरोबर. तर तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक एका पानावरती ज्याला 3 पानं असतात त्या 3ही पानांवरती चंदनाने तुमचं जे कर्ज असेल त्या कर्जाचा आकडा लिहायचा आहे. जे पण कर्ज 50,000, 40,000, 39,000, 1 लाख, 4 लाख, 5 लाख जो आकडा असेल तो 3ही पानावरती तुम्हाला लिहायचा आहे चंदनाने. पुन्हा दुसरं बेलपत्र घ्यायचं, पुन्हा त्याच्या 3ही पानांवरती चंदनाने तो कर्जाचा आकडा लिहायचा. असं आदल्याच दिवशी करून ठेवा, रविवारच्या दिवशी करून ठेवा आणि सोमवारी जेव्हा तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती हा उपाय करायला जाल तेव्हा ते एक एक बेलपत्र जे आहेत हे एक एक बेलपत्र तुम्हाला त्या महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचे आहेत. पुन्हा एकदा इच्छित मनोकामना व्यक्त करत जे काही कर्ज असेल ते संपण्यासाठी प्रार्थना करत हे बेलपत्र जे आहे ते महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे. चंदनाने लिहिलेला जो काही भाग आहे किंवा जो आकडा लिहिलेला आहे तो महादेवांच्या पिंडीला स्पर्श झाला पाहिजे अशा पद्धतीने ठेवायचा आहे. समजा हे पान आहे, इथे मी लिहिलेलं आहे तर महादेवांची ही पिंडी आहे, अशा पद्धतीने तुम्हाला ही पानं सगळी अशी अर्पण करायची आहेत. ठीक आहे. ही सगळी 21 पानं अर्पण करून झाली की त्याच्यानंतर तुम्हाला थोडासा कापूर प्रज्वलित करायचा आहे, तो महादेवांना अर्पण करायचा आहे. औक्षण करून घ्यायचं आहे, विधियुक्त जे पूजन असतं ते आपलं करून घ्यायचं आहे. इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करत तुम्हाला घरी निघून यायचं आहे. हा उपाय सलग 3 किंवा 7 सोमवार तुम्हाला करायचा आहे. 3 किंवा 7 सोमवारांच्या आत तुमच्या आयुष्यात महादेवांची, बृहस्पती देवांची कृपा होईल, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये पैसा येईल. बृहस्पती देव जे संपत्तीचे कारक मानले जातात, ज्यांच्याकडे संपूर्ण पृथ्वी तलावरती जी संपत्ती आहे त्याचे खजिनदार ज्यांना म्हटले जातात ते म्हणजे बृहस्पती देव. जेव्हा तुम्ही महादेवांच्या मंदिरात सोमवारच्या दिवशी हा उपाय कराल तेव्हा तुमच्याकडे महादेवही आकर्षित होतील आणि बृहस्पती देवांची कृपा प्राप्त होईल. जे कष्टाने मेहनत करतात त्याला नशिबाची साथ मिळत जाईल, इच्छित मनोकामना पूर्ण होत जाईल. बघा, केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, फक्त ऐकून शांत बसू नका. जसं करायला लागेल ना तसा या उपायाचा तुम्हाला पुढे पुढे अनुभव यायला सुरुवात होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे. सगळं करून थकलेला आहात तर हा शेवटचा पर्याय करा. कर्जमुक्तीसाठी हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे. खरं तर मी बऱ्याच लोकांना हा उपाय सांगितलेला आहे आणि बऱ्याच लोकांचे खूप चांगले रिझल्ट आलेले आहेत. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.